मोठी बातमी येते। मुंबईतल्या अंधेरीमध्ये बेस्टच्या बसचा अपघात झाला। अंधेरी पश्चिम येथील एसवी रोडवरती हा अपघात झाला आणि एकूण 14 वाहनांना या बसनं धडक दिली। त्याचं हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। बसचे ब्रेक फेल झाल्याचा दावा ड्रायव्हरनं केलाय। अपघातानंतरची लोकांची सगळी हालचाल ही सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे। अंधेरी पश्चिम येथे एसवी रोडवरती बेस्टच्या एका बसनं साधारण 14 वाहनांना धडक दिली। यामध्ये 10 ते 12 ऑटो रिक्षा आहेत आणि ही धडक दिल्यानंतर सगळ्या गाड्या कशा एकमेकांना धडकल्यात आणि काही अंतर पुढे ढकलल्या गेल्या आहेत। त्यानंतर या रिक्षांची झालेली ही अवस्था आपण बघतोय। बेस्टचे ब्रेक फेल झाले असा दावा बेस्टच्या बसच्या चालकानं केलाय। आणखी एक महत्त्वाची बातमी, पिंपरीच्या मोशीमध्ये 2 दिवसांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। कचरा डेपोतील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या आत घुसून सुरक्षित मार्ग तयार करण्यात आलाय। इमारतीच्या तळमजल्यावरील भिंतीला ड्रिलिंग करून आतमध्ये जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आलाय। आणखी काही अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय। 2 दिवस उलटून गेलेत, मात्र तरी देखील जे कोणी अडकलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा या पथकांचा प्रयत्न। या इमारतीची अवस्था कशी झाली आणि याच इमारतीमध्ये अडकलेल्यांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले जात आहेत। ड्रिलिंग केलं जातंय भिंतींना आणि आत जाण्याचा मार्ग तयार केला जातोय। संपूर्णपणे हा कचरा डेपो आहे। गेले 50 तास आणि त्याहून जास्त वेळ हे बचाव कार्य सुरू आहे। आता बातमी छत्रपती संभाजीनगरातील वैजापूर शहरात भरधाव ट्रॅक्टर थेट घरावरती चढला। ट्रॅक्टर घरावरती चढल्यामुळे दुचाकीचं मोठं नुकसान झालंय। घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अपघाताचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। मुंबईच्या कांदिवलीमध्ये दामोनगर जंगलामध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडलाय। पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलंय। सिद्धी विश्वकर्मा असं मृत तरुणीचं नाव आहे। सखोल चौकशी करून पुराव्यांच्या आधारे त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे।